बातमी आपल्या हक्काची। महूद गावात झालेले प्रवेश म्हणजे दिशाभूल। शेकापचे कार्यकर्ते आजही निष्ठावंतच। बाळासाहेब ढाळे मंगळवार दिनांक 5 मार्च रोजी मोठ्या धुमधडक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश म्हणून वातावरण तापवण्यात आलं। ढाळेवाडी यांच्या येथील 160 कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होणार अशा बातम्या पेरण्यात आल्या। प्रत्यक्षात मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाशी अजिबात गद्दारी केलेली नाहीये। पक्ष बदलायचा विचार सुद्धा त्यांच्या मनामध्ये आलेला नाहीये। जे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात गेलेत ते का गेलेत, कशासाठी गेलेत, त्यांना का घेतलं गेलंय अशा प्रश्नांची चर्चा मसुदा महूदमध्ये जोरात सुरू आहे। आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाने कित्येकांना कुवत नसताना महत्वाची पदं देऊन मान सन्मान मिळवून दिला। माझेच उदाहरण घ्यायचं झालं तर मला सरपंच पदांची संधी मिळाली व मला कासाळगंगा नदी पुनर्जीवन कामामध्ये सहभाग नोंदवता आला। राज्यस्तरीय काम करण्याची जबाबदारी मिळाली। अनेक पुरस्कारांनी मला व आपल्या ग्रामपंचायतीला गौरवण्यात आलं। हे फक्त शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच घडू शकतं अशी अनेक उदाहरणे देता येतील। सध्या ज्यांनी प्रवेश केला त्यांनाही मान सन्मान मिळालाय। तसा मान सन्मान अनेकांना मिळाला आहे। मात्र सत्तेची हवा डोक्यात शिरली की विचारांना तिलांजली देऊन काही लोक भरकटतात। अशा गोष्टीचा निर्णय घेताना सारासार विचार करून निर्णय घेणे गरजेचे असते, कारण पद हे कायमस्वरूपी नसते। मान सन्मान पद गेले तरी तसाच राहिला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे। समाजामध्ये सन्मानाने व ताठमानेने फिरता आलं पाहिजे, जे राजकारणात कमवायचं असतं। स्वर्गीय गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत, हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे। चुका झाल्या तरी सुधारल्या पाहिजेत। आपले नेते डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख हे आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत काम करतायत, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। असो, या प्रवेशाने हे सिद्ध झालं की शेकापचा मतदार कार्यकर्ता सहजासहजी कोणाच्या मागे फरफटत जात नाही, तो निष्ठावंत आहे याची प्रचिती आली। जे पक्ष सोडून गेले ते 4 ते 5 लोक, त्यांच्या बरोबर ढाळेवाडीतील एकही निष्ठावंत कार्यकर्ता गेलेला नाही, ही शेकापची विचारधारा आहे। ज्यांनी प्रवेश केला त्यांच्या घरातील सुद्धा लोक सोबत गेलेले नाहीयेत, कारण ते स्वर्गीय आबासाहेबांवरती नितांत श्रद्धा करतायत, आजही ठेवून आहेत। जे बोटावर मोजणे इतके गेलेत ते का गेलेत हेही जग जाहीर आहे। विशेषतः अशा काही लोकांचे प्रवेश करून घेतले ते कोणत्या पक्षात होते हा संशोधनाचा विषय आहे। त्यातील बहुतांश लोक हे मुळातच त्यांचेच असताना त्यांचा प्रवेश का करून घेतला हे समजत नाही। महिममधील प्रवेश तर अक्षरशः हास्यास्पद होते। यादी वाढवण्याच्या नादात कदाचित हे झालं असेल। असो, एक मात्र खरे आहे, स्वर्गीय गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब 11 वेळा आमदार असताना निधीचे गाजर दाखवून किंवा कमिशनची आशा दाखवून त्यांनी पक्षप्रवेश करून घेतले नाहीत। परंतु सध्याचे गलिच्छ राजकारण पाहता असे प्रकार अपेक्षित आहेत। परंतु मोठा गाजावाजा करीत केलेले पक्षप्रवेश म्हणजे नुसती दिशाभूल असल्याचं मत माजी सरपंच बाळासाहेब ढाळे यांनी व्यक्त केलंय। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।